रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त नर्मदे हर. हे बघा आज 25/3/2025 बघा आज सेलमेट इथं रात्री मुक्काम होता आणि आज सकाळी बघा आज आम्ही परत परिक्रमेला सुरुवात केली आहे पहा. तर आता 7 किलोमीटर कोणतं भागतं हे आता म्हणजे म्हणजे अशी पायवाट मार्ग आहे बघा आता आम्हाला. पण आता सकाळी आता 6 वाजता आम्ही निघालो बघा. दाखवतो पुढे. नर्मदे हर. हे बघा आता मी तर आमचं आश्रम आहे तिथून बघा आज हे या गावची 8 गावाची यात्रा म्हणून होती. तर इथं आज सहज होते ते रात्रभर. ते रात्री 9ला चालू झालं होतं ते रात्री आता 6 वाजले बघा. तर आत्तापर्यंत त्यांचं ते चाललं होतं बघा. ते मेला म्हणजे ते रात्रभर ते वाजून उड्या मारायचं. तर सगळी लहान पोरं महिला पुरुष हे सगळे बघा इतके रात्री पब्लिक गेलं होतं. एवढं पब्लिक तर आम्हाला कधी अख्ख्या वाटेत नजर नाही पडलं. एवढं पब्लिक आहे बघा इथं आज गोळा झालेलं. आता मेल्यातून आल्यात बघा सगळे. आता हे मेला बघा. हे मेला नर्मदे हार नर्मदे हार. हे बघा हे मेल्याला महिला पोरं सगळे बघा. गाड्या आहेत अरे मेला कोणत्या पद्धतीचा काही कळत नाही. हे सेलमेट म्हणून गाव आहे बघा. हे सेलमेट गावात बघा मेला. आता चहा आणला मैयाने आम्हाला आणि चहा घेतो. चला हे बघा मेल्याहून आली बघा लोक सगळी. लय मोठा मेला भरला होता. रात्रभर चालला होता मेला. हे बघा सेलमेट आश्रम मंदिर. इथून आता आम्ही निघालो बघा आणि आता परिक्रमेला सुरुवात केली. तर हे बघा महाराज गेले आमचे पुढं. आता हा इथून फगदंडी रस्ता चालू झाला बघा. आता हे 8-10 किलोमीटर आहे आणि मग नंतर बघू आता पुढं. पण आता हे डोंगर एरिया आहेच आम्हाला. म्हणजे आता हा मार्ग आहे आमचा परिक्रमा मार्ग. हे वडा नाला हे सुरू झाला बघा. आता तर 6:30 वाजले. आम्ही 6ला निघालो होतो पण ते चहा घ्या म्हणले. तर मग त्यामुळे का अर्धा तास गेला आमचा चहा घेण्यासाठी. तर 6:30ला निघालो पहा. कुठे मार्ग हाच आहे ना. चला बघा. या झाडाखाली असली फळं पडतात बघा. आणि सकाळी सगळ्या झाडाखाली बघा ही मुलं बाया बिया सगळी असं झाड आहे बघा. हे काय काय ते मोग आहे पण ते काय असं झाड आहे. मू असं नावाचं झाड आहे. हे पेड़ का नाम क्या है? ये पेड़ का नाम क्या है? नाम मुंगड़ू. आणि ये सब नीचे गिरता है. ये क्या है उसकी भाजी बनती है क्या? हाँ दारू बनती है. दारू बनावे इसका दारू बनता है. हाँ वही ये कितना क्या करने का भी कैसे बनाते हैं वो? इसको सुखा के भुजाते हैं उसको पानी डाल के 8 दिन में बनाते. 8 दिन में बनाते. हाँ मूग. हाँ हे झाड आहे बघा. ह्या झाड सगळीकडे ही झाड आहेत आणि हे नशा आता आहे नाही बरोबर आहे. पण बघा ही झाड आहे प्रत्येक बघा ठिकाणी ही झाड आहेत बघा. ही झाडं गोळा करतात. ही सकाळच्या बारी उठलं की सगळं ते झाडाखाली बघा 10-5 माणसं एका झाडाखाली. आणि हे बघा आता इकडं पण बघा ह्या झाडाखाली गोळा करायचं काम चालू आहे. आणि याचे हे गोळा करून आणायचं आणि ते बाटलीत सुकवायचं आणि बाटलीत भरायचं आणि त्याची 2 दिवसांनी त्याची दारू तयार होती. आणि नशे इथे बघा ही सगळी लोक इथे ही बाया गडी पोरं बिर सगळी ही दारू पितात बघा. हे भागात हे बघा तिकडच्या झाडाखाली बघा किती गोळा करतात. हे बघा इथं पण गोळा करतात बघा. सगळीकडे आम्ही निघाल्यापासून सगळीकडे हे गोळा करतात बघा. ही झाडाच्या खाली पावलवाट फगदंडी रोड आहे बघा. शुलपाणी मार्ग. हे बघा इथे मेला होता ना. मेला हा जत्रेला गेली बघा ही लोक.
आणि आता ही जत्रेवरून चालल्यात पहा. आणि हा रस्ता आहे आणि जिथं कोणतं आता आहे जत्रा असल्यामुळे आता हे आम्हाला हा? इंदल इंदल ए नाचकाम हा इंदल दा हे बघा हे सगळे लोक ते याच्यावरून चालले बघा हे सगळे. इथं मोठा उत्सव असतो. हे 7-8 गाव मिळून उत्सव असतो बघा. एका गावात जमतात. आणि इथं ज्या गावात आम्ही मुक्कामी होतो त्या गावाचा 8 गावाचा सरपंच आहे बघा तो. म्हणजे हे इतकं विशेष आहे कारण एका गावामध्ये 10-12 घर त्या गावचं सगळे म्हणजे 8 गावाचा सरपंच आहे बघा जो. आणि त्या गावची यात्रा होती तर सगळ्या गावची 8 गावची बघा ही सगळी जमली होती. आणि इंदल असं काय त्या उत्सवाचं नाव आहे म्हणजे मेला म्हणतात. तर ते डॅन्स काम वाजव रात्रभर चाललं होतं बघा हा कार्यक्रम तिथं. पण आता आम्ही जमले असल्यामुळं आम्ही नाही ते विषय घेतला. आम्ही आपलं आतमध्ये झोपलो. पण हा इंदल असा कार्यक्रम लय मोठा कार्यक्रम आहे आदिवासी लोकांचा. बघा आता आमचा हा फगदंडी रोड आहे बघा. हा ह्या रोडने आम्ही चाललो आहे. म्हणजे अशी अवस्था आहे बघा इथं. हे बघा म्हणजे खरंच म्हणजे ही परिक्रमा आहे. नर्मदे हा. आम्ही आता या फगदंडी मार्गाने चाललो आहे बघा. ही जत्रेवाडी पर आहेत MP ची. ही सगळी मेल्याला गेली होती ती चालत आमच्याबरोबर. तर आता इथून पुढं बघा गाव लागन बादल म्हणून गाव लागन आणि तिथं महाराष्ट्राची बाँड्री चालू होती बा. तर मग तिथून पुढं महाराष्ट्र चालू आहे. तर अजून 8 किलोमीटर आहे बघा ती. 8 किलोमीटरवर महाराष्ट्र. बहुतेक आम्ही दुपारच्या जेवणापर्यंत बाँड्री पास करू. म्हणजे MP ची बाँड्री आणि महाराष्ट्र बाँड्रीत जाऊ. तर ते महाराष्ट्र बाँड्री काहीतरी 70 किलोमीटरचा एरिया आहे. आणि तो पास केल्यानंतर मग गुजरात लागेल. हे असं आहे पण रस्ता लयच खतरनाक आहे. पण आता हे जोडीदार आहेत आम्हाला म्हणून आम्ही चालू आहे त्यांच्याबरोबर. पण काही नाही सगळं हे बघा शोनपाणी म्हणजे म्हणतात ना शोलपाणी जंगल मार्ग हा असा रोड आहे बघा. इथं काही नाही. हा असा फगदंडी म्हणजे नुसता पाऊलवाट रस्ता आहे. आणि ह्या रस्त्याने बघा जायचे. हा असा शेवटपर्यंत असाच रस्ता आहे हा. दुसरे रस्तेच नाही इथं. मार्ग फक्त एखादी मोटरसायकल जाऊ शकते बस. बाकी काही नाही इथं. तुमची ना गाडी ना बैल ना घोडी काही नाही इथं जाऊ शकत. ते हा बाण दिला आहे बघा म्हणजे मार्ग. तर ह्या बाणाप्रमाणे आम्ही चाललो आहे. नर्मदे हा. हा हे बघा हे आता आम्ही चाललो आहे बघा. आता बादल ही पोरं आहे ती जत्रून आल्या त्यांच्याबरोबर चाललो आहे. नाही तर आम्ही दोघंच असतो. हे बघा असं परिस्थिती आहे. असं जंगल आहे. जंगल मार्ग आहे बघा. सुनसाट जंगल आहे सुनसाट. हे खरंच शूलपाणी म्हणतात त्याला हे जंगल. हे बघा हे आता आहेत जोडदार म्हणून आम्ही चालू आहे त्यांच्याबरोबर. हा शूलपाणी जाळे मार्ग बघा. आता इथून बडगाव काहीतरी 4 किलोमीटर राहिले. आणि हा घाट चढत बघा हे असं जायचे. हा बराच मोठा घाट आहे. आता घाटाच्या पुढं आता कसा असा मार्ग आहे दुसरा कोणता ते बघावं लागेल. आज सकाळी बघा 8 वाजल्यात आणि उष्णतेला सुरुवात झाली. खरोखर आहे. आता आमच्याबरोबर 6 माणसं होती रात्री मुक्कामी. ती 4 मागच आहेत अजून. आम्ही दोघंच पुढं आलो आहे काळे आणि मी. तर आता बघा आता हे घाट चढून यायचा गेल्यावर पुढं सपाटी का काय पण मार्ग सगळा असा बघ दंडीच मार्ग आहे सगळा पाऊलवाट. नर्मदे हार नर्मदे हार.
चालल्यात माणसं ह्या रोडने आता आम्हाला वर चढायचे बघा त्या जाऊ झोपेपर्यंत आणि तिथून हा मार्ग आहे. इथं जरा पाण्याचं आहे, जरा हे लोक थांबल्यात, जरा हे जत्रावाली लोक आहेत. तर इथं जरा ढोल वाजवला मी, जरा मजा आली. एव्हा इथं ढोल वाजवला जरा. हा नर्मदे हार हे आमचे आले महाराज बरोबर. दूसरे महाराज कुठे सोडले कि दूसरा आदमी पीछे है ना। पीछे है क्या? हाँ क्या हमारा छोड़ दिया उधर? नहीं वो थोड़ा धीरे रेंगता है ना इसलिए ऐसा है क्या? ऐसा है। हाँ हम एक मेरे को छोड़ते नहीं, साथ नहीं छोड़ते, हम साथ में चलते. पीछे चलता है हमारा। ऐसा नहीं करने का, थोड़ा अंतर गैप थोड़ा रहने का. चला नर्मदे हार. हे बघा असा रोड आहे आणि आम्ही आता वर जायचे बघा. हे खाली चाललाय आवाज. खरं खरं लय कठीण रस्ता आहे. चालू बघा आता असं आणि आता चालू बघा वर. तर हे मार्ग आहे तिथपर्यंत त्या खांबापर्यंत जायचे पहा. असा मार्ग आहे. ही यात्रेवाली माणसं आहेत बघा. ही त्या गावात यात्रेला आली होती सेनमेटला आणि ते बघा तो खांब आहे. तो खांब त्यांनी खालून वस्तून वर आणला बघा खांद्यावर. लय कष्टकरी माणसं आहे. आम्हाला बघा तिथं ते गाव आहे, त्या गावात जायचे बघा. इथं आता ह्या डोंगरावर चढून आले बघा. इकडं असं इथं यात्रेवाली लोक बसलेत बघा इथं. आणि असा मार्ग आहे बघा इथून. हा असा मार्ग आहे. हे असा हा परिक्रमा मार्ग आहे बघा. हा परिक्रमा मार्ग असा आहे, या पद्धतीचा आहे बघा. असं हे आम्ही चालू आहे 1 2 3 आणि असं जायचे बघा. आणि पुढं पण डोंगर हे सगळं पास करून. आणि ही नर्मदा मैया आहे बघा. ही दिसते ती परिक्रमा. नर्मदा मैया नर्मदे हार. नर्मदाच्या कडेकडेने चाललो आहे. 4 परिक्रमा अशी बघा. हे डोंगर उतरून आलो आहे बघा आणि चालू आहे. रस्ता या पद्धतीचा आहे बघा उतरायला. मला नको नको झाले पण आता काहीतरी आता मार्ग तर पास करायला पाहिजे. बादल गाव आले बघा इकडे. बादल गाव बादल आणि याच्या पलीकडे पुढे डोंगर पास केल्यावर महाराष्ट्र बॉर्डर आहे. चला नर्मदे हार. बघा या जंगलामध्ये या झाडावर बांध दाखवला आहे परिक्रमा मार्ग. तर हे बघा असा हा बांध दाखवला आहे परिक्रमा मार्ग. म्हणजे आणि बघा या दगडावर पण असं दाखवलं आहे परिक्रमा मार्ग. तर ह्या अशा मार्गाने जावं लागतं कारण इथे विचारायला कोणी नसतं. तेव्हा इथे या दगडावरती परिक्रमा मार्ग. हे असा मार्ग आहे बघा. असा नदीच्याकडे मार्ग जातो बघा. हे लय अवघड मार्ग आहे पण असा उतरून जावाच लागत. तर हा परिक्रमा मार्ग आहे बघा. इतका अगदी दगड खड्डे आणि घसरतो. मग घसरलं की माणूस कमीत कमी 25 फूट खाली जाणार, सालपाटूनच निघणार. असा हा मार्ग आहे. आणि आता सगळी बघा हे मार्ग कसा आहे. खाली उतरायचं बघा एवढं. हे पाहसे जंगल रस्ता आहे बघा. इथं हे बांध दाखवला. इथून जायचं बघा. असं आमचे महाराज गेले पुढे. ते सगळं पारा गाळलेलं आहे आणि पाऊलवाटी. या पाऊलवाटी मार्गाने जायचं बघा. हे एक महाराज त्या पुढे एक महाराज दोघं चाललेत पहा. हे बघा आता इथं फिरून फिरून मग आल्यानंतर इथं एक आश्रम लागला बघा. हे अन्नक्षेत्र नर्मदा परिक्रमा वाशिव केली आहे. अन्नक्षेत्र बोसम प्रसादी व्यवस्था असा इथं बोर्ड लावला आहे. बघू पाठीमागं आहे काही बंद. पाठीमागं असेल बघू इथं काय आम्हाला फक्त पाणी यायचे. अशी आदिवासी भाग आहे. इथं व्यवस्था आहे. इथं महिला सामुदायिक शौचालय ग्रामपंचायत सेलिब्रेशन पार्टी पण इथं काही व्यवस्था दिसत नाही आहे का. तर बघू इथं असली व्यवस्था आहे पण इथं कोणीच नाही. ह्या पद्धतीचं आहे बघा. असं इथं आहे आणि
आसन बिसन लावायला आहे व्यवस्था, पण पाहू. हा बांध दाखवलाय बघा जाण्याचा परिक्रमेचा. आणि बघा इकडं खाली हे गाव आहे, हे बरंच खोल गाव आहे बघा. आणि हे पास करून आम्हाला तो डोंगर चढून वर जायचे बघा. तर आम्ही आता ह्या मार्गाने निघालो आहे. तर हे लय कठीणाईचा रस्ता आहे बघा हा. इथं फक्त पाऊल वाटे, ह्या पाऊल वाटेने चालायचं. आमचे महाराज चाललेत पुढं काळे. आणि असं आता हे पास करत 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 बघा हे डोंगर पास करून जायचे बघा पुढं नर्मदे हार. हे बघा ते गाव आहे. आमची परिक्रमा अशी बघा 1 2 हे 3 पुढं चाललेत बघा. हा रस्ता सगळा असा कडकडने रस्ता आहे बघा असा हा. आणि ह्या पद्धतीने बघा असं जायचे बघा. असं जाऊन त्या डोंगराने असं वर जायचे बघा. ते समोर दिसत असतं ते असं ह्या रस्ता आहे बघा. नर्मदे हार. हे बघा असा हा मार्ग आहे. आणि इथून तो माणूस चाललाय तिथं जायचे बघा. तिथून तसंच त्या रोडनी असं पुढं ती वरची पहाडी चढून वर जायची बघा. हा शुलपाणी जाडी मार्ग आहे, लय कठीण मार्ग आहे. नर्मदे हार. हे असा मार्ग दाखवलाय बघा. हे बाण, ह्या बाणाने हे असं जायचं बघा ह्या रोडने. तेव्हा एक आमचे महाराज चालल्यात पुढं आणि ह्या रोडने जायचं बघा. संपूर्ण असा रोड आहे बघा हा. 200 किलोमीटरचा अंतर आहे. 200 किलोमीटर. आता आम्ही कमीत कमी 100 किलोमीटर पार केले आणि अजून 100 किलोमीटर असा रोड आहे बघा आम्हाला. हे बघा हे असं बाण दाखवल्या जागी जागी. आणि ह्या बाणाने जायचं असतं. इथं काय विचारायला कोण नाही काय नाही. असा सगळा चढ उतार मार्ग आहे. ह्या पहाडावरून उतरायचं, त्या पहाडावर चढायचं, उतर चढ असा मार्ग आहे बघा. नर्मदे हार. हे इथून बांध दाखवलाय बघा. इकडं जायचं. तर महाराज दमले, महाराज बसले इथं. हे काळे महाराज माझ्यापेक्षा तरुण आहे, वय त्यांचं 40 असेल. आणि त्यांच्याबरोबर मी चालतोय म्हणजे एक शक्ती आहे नर्मदा मायेची. हे असा मार्ग आहे बघा. नर्मदे हार. हे बघा आता 1 2 आणि ते पुढे 3 आणि मी 4. हे एकमागे एक चालू आहे बघा. हा जंगल रस्ता आहे आणि इकडून ही खोल दरी आहे बघा इकडं अशी. आणि मी चाललोय बघा 1 2 3 4 शुलपाणी जाडी मार्गे. आता हे डोंगर तेवढा वर चढून परत जायचे बघा. आता हा उतरतोय आणि तो चढायचा आहे. हे अशी आहे बघा. आता इथं नर्मदे हार. हे पहा हे पलीकडचा पहाड आम्ही उतरून आलो तर तो MP चा भाग आहे. हा संपूर्ण MP चा भाग आहे. आणि हा इथं आता हे पास केलं आहे तर हा महाराष्ट्र बॉर्डर चालू झाली बघा इथून. तर हे महाराष्ट्र बॉर्डरचं पहिलं घर आम्हाला इथं लागलं बघा ह्या शोलपाणी जंगलामध्ये जाडीमध्ये. हे महाराष्ट्रीयन. इथं जरा थोडं पाणी घेतलं, बाटली भरून घेतली बा इथं. तर हे महाराष्ट्र इलाका चालू झाला बा इथं. हे पलीकडं MP. आता आम्ही आलो आता महाराष्ट्र बॉर्डरवर. नर्मदे हार. नर्मदे हार. हे पहा ही समोर दिसते ती नर्मदा माई आहे बघा. ती नर्मदा माई आहे. आणि नर्मदा माईचा जो पलीकडे MP चा भाग आहे बघा. MP चा आहे ना. आम्ही आता महाराष्ट्र बाउंड्रीवर आलो आहे बघा आता इथं. आणि बघा हे किती खोल आहे. हे असा खोल भाग आहे बघा सगळा हा पलीकडे MP. आणि आता आम्ही महाराष्ट्राच्या टेकडीवर आहे बघा. आता हा महाराष्ट्राचा भाग आहे सगळा.
नर्मदे हर महाराज, नर्मदे हर. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा आता हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही आलेलो आहे आणि महाराष्ट्रामधलं पहिला आश्रम बघा इथं लागला आहे आम्हाला. या डोंगराच्या कडेने इथे एक 4-6 घरं आहेत फक्त आणि हेच गाव 4-6 घराचंच गाव. बाकी घरं आहेत पण ते लांब लांब आहेत आपले शेतात जेवाने. तर हा इथं आश्रम आहे बघा. इथं आता इथं जरा आता थोडं भोजन प्रसादी असली तर थोडी करायची, थोडा विश्राम करायचा आणि मग पुढं जायचं. आता महाराष्ट्र पण तरी हा बराच डोंगराचा भाग आहे. हा सगळा म्हणजे आदिवासीच भाग आहे. MP ला सोडून आदिवासीच भाग आहे. पण जरा आहे आज जरा महाराष्ट्र म्हणजे काय ते आपण महाराष्ट्रात आल्यासारखं जरा थोडा आनंद झाला आहे आम्हाला म्हणायचं. नाही तर सगळी इकडे मराठी काय कोणी बोलतच नाहीत. हे आदिवासी त्यांच्या भाषेत बोलतात आणि हिंदी थोडीफार, त्यांना हिंदी पण काही समजत नाही. हे बघा हा नर्मदा परिक्रमा, वाशिव किल्ले, अन्नक्षेत्र, भोजन प्रसादी तथा विश्राम व्यवस्था, नर्मदा प्रेमी भक्तवजन सेवा, मोका औषधे. हे बघा हे चालक हे पुण्याचे आहेत बघा, सुमंत काकडे. हे डॉक्टर प्रिया शशी मुंबईचे आहेत बघा आणि अविनाश सोलंकी हे दुबईचे आहेत आणि हे धाडगाव नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राचे आहेत बघा हे. तर हे आश्रम चालवतात बघा इथं आणि असं बघा व्यवस्थित असं आहे बघा. हे सुमंत काकडे धन्यवाद. नर्मदे हर. हे बघा इथं हे असं पाण्याची व्यवस्था आहे आणि आमचा पहिलाच आश्रम आहे महाराष्ट्रामध्ये. उत्तम सेवाधाम. हे दुकाने वाटतं हे किराणा दुकाने छोटंसं इथं. नर्मदे हर. नर्मदे हर. इथं बघा हे गाढवा पाळली जातात बघा. तर म्हणजे काय हे आश्रम हे आणि आता आश्रम आम्ही आता 2:15-2:30 वाजायला आले. आश्रम आम्ही सोरडाबा. आपले जोडीदार कोणत्या मार्गाने गेले? अशी गेल्यात का? चला. आणि आता आम्ही आता निघालो बघायचं 2:15 वाजत. आता निघालो आता आश्रम सोरडा. आता पुढे गेल्यावर बघू. पण आता रस्ता आता असाच डोंगराचाच रस्ता आहे. हे कट करायसाठी आम्ही असा ऊन बिन काही बघत नाही. तर निघालो बघा आता. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. किलोमीटर 2 किलोमीटर पाणी आणावं लागतं बघा आणि त्या गाढवांच्यावर पाणी आणायचं. आणि इथं पाण्याची म्हणजे इतकी बेकारी बघा. इथं पाणीच नाही पण ते असं पाणी आणतात त्या लोकांसाठी इथून खालून आणि मग ते पाणी आपल्याला प्यायला असतं. आम्हाला आता इथं झाला थोडी कपडे वगैरे धुवायची होती पण ती पाणी अशी अवस्था आहे. हे बघून म्हणलं नको आता चला आपला पुढचा मार्ग पकडू. इथून पहिलाच बांध दाखवला बघा डोंगर दर्या. आता आम्हाला बघा आता असं चढून ह्या वाटेने असं त्या डोंगरावर जायचे बघा. हे म्हणजे म्हणून म्हणलं आपलं लवकर चला कुठंतरी रात्रीच्या आत डोंगर पास करून थांबता येईल. तर आता आम्ही काय हे आता हे मार्ग आम्हाला अजून एक 50 किलोमीटर तरी अजून असेल असा. नंतर मग जरा थोडा सपाटीचा मार्ग लागेल गुजरातमध्ये गेल्यावर. तोपर्यंत तर अशक्यच आहे. आता हा महाराष्ट्र आहे पण महाराष्ट्राची नंदुरबार जिल्ह्याची कडची बाउंड्री आहे नंदुरबार जिल्ह्याची. पण इथं मराठी नाही चालत. इथं थोडेफार हिंदी चालते पण ते ही सगळी आदिवासीच भाषाच बोलतात लोक. त्यांचं काय आपल्याला समजत नाही आणि आपलं त्यांना काही समजत नाही. अशी अवस्था आहे. कोणीतरी एक 10तून एखादा हिंदीला थोडं थोडं समजतं ते चालते.
नर्मदे ह्या अशा कुट्या बनवल्यात बघा, जागी जागी. इथं जरा आराम करायचा. आणि आमचे महाराज आले बा. तिकडे बोलले नको आता तिकडं. चालत असताना बघा यांनी आम्हाला चहा प्यायला हाक मारली. तर ही आदिवासी भागात आहेत, नंदुरबार जिल्हा आहे. तालुका कोण साहेब का? हां, दडगाव तालुका आहे बघा. आणि या दडगाव तालुक्यामध्ये आता लाईटीचं काम आत्ता आलं आहे. परंतु यांची खरंच परिस्थिती यांची अशी की यांच्याकडे बघा सगळा उन्हाळा आहे, पाणी नाही प्यायला, काय नाही. आणि पैसे पण खर्च नाही. तर आम्ही तेव्हा पायात चप्पल नाही, तर मी चप्पलला त्यांना पैसे दिले बघा. आणि यांना काही मदत पाहिजे म्हणून ह्या महाराजांनी त्यांना फक्त आता गुगल पे, पण त्यांच्याकडे फोन नंबर पण नाही. आता इथं परिक्रमेत काय पैसे कॅश नसतात, तर गुगल पे करतो म्हणले. पण आता यांच्याकडे नंबर नाही, तर यांनी यांचा नंबर यांना दिला आहे. आणि ह्या नंबरवर ड्रेस देतो माझ्यावाला, हे खायला देऊ. हां, आणि यांना बघा आता ते मदत केली बघा. यांनी मदत केली, मी पण मदत केली. आणि हे महाराज पण आता त्यांना ते कपड्याची एक थोडी मदत करतात बघा, हे काळे महाराज. हां, तर हे असं आहे बघा. अशा सरकारने सुद्धा यांचा विचार केला पाहिजे. जर मुख्यमंत्र्यांना खरंच बा हे नंदुरबार जिल्हा आणि हे तालुका आहे आपले म्हणजे बाँड्रीचे, गुजरात बाँड्री म्हणजे नर्मदा नदी परिक्रमेवासी यांच्या शेजारी येतात बघा. हे परिक्रमेची सेवा पण करतात, त्यांना चहा पाणी हे सगळं त्यांना देतात बघा. तर सरकारने पण याची थोडी दखल घेतली पाहिजे. हा, हे बघा हे असे झोपडीत राहतात बघा ते असे. आणि असे बकरी पालन करतात इथं. हां, असं म्हणजे असंच व्यवसाय करतात ते बाहेर छपरीमध्ये राहतात बघा. त्यांना घर काहीतरी असं त्यांना आवर्जून त्यांना घर बीर काहीतरी दिलं पाहिजे. तर ही सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे. पाणी प्यायला घेऊन आली बघा. तिथं चॉकलेट घेतलं का एखाद नाही? चॉकलेट नाही आता तिला द्यायला, तर जाऊ दे आता. नर्मदे हार चॉकलेट घे. आणि सगळ्याला दे, त्या पोराला द्या बरं का, सगळ्याला दे चॉकलेट. वा वा, माझी सेवा करी जा, मग पैसे मिळतात. हां, जा बघा. ही बारकी पोरगी हे बघा खालून पाणी घेऊन आली बरं आम्हाला प्यायला. वरून आलो बघा आता इथं. आणि इथं एक आश्रम, कोणता आश्रम आहे इथं? तावडी इथं आश्रम आहे. तर इथं थांबणे आता 5:30 वाजल्यात. आणि पुढं खापरमाल तिथे एक आश्रम आहे. तर तिथं जावं मुक्कामाला असं वाटतंय. बघू आता पुढे गेल्यावर काय होतं इथे. आता नर्मदे हार. हे बघा आता आजच वाहने सावकाश चालवा मराठी पाठी वाचायला मिळाली बघा. हे महाराष्ट्राचा आम्ही एरियामध्ये आलेलो आहे आज. आणि पहिली पाटी लागली इथं. हे सगळा डोंगर भाग आहे बघा. आणि इथं आश्रम आहे. पण आता ह्या आश्रमावर आम्ही नाही थांबणार, तर आम्ही पुढच्या आश्रमावर जाणार आहे. नको इथं थांबायला, इथं ते हाक मारतात, पण नको इथं थांबायला. नर्मदे हार. हे इथं आहे आश्रम बघा. हे दावडी सुंदर जागा आहे, नको थांबायला. हे आमचे महाराज चाललेत पुढं. आणि हे बघा असं हे बघा आम्हाला आता ते पुढं खोपरमाल हे वरचा टप्पा दिसतो का तो, त्या टप्प्यावर जायचे बघा. त्या टप्प्यावर चढत त्या डोंगरात शेंड्यापाशी तिथं जायचे बघा. आणि तिथून मग आता जर आला उतरता आला ते एवढा टप्पा चढत वर जायचे. आणि मग त्याच्या साईडला मग ते खोपरमाल येतो काहीतरी 5-6 किलोमीटर. तिथं आज मुक्कामी जायचे. तर हा आश्रम होता इथं. पण लई एकांटी तिथं लाईटची सोय नाही, रेंज नाही, काही नाही. त्यामुळं मला चला पुढं रेंजचं बघा. आज 4 दिवस झाले आमचे मोबाईल बंद आहेत, रेंजच नाही. तर मग आता तिथं जर रेंज मिळाली तर मग तिथं जायचे, मोबाईल चार्जिंग वगैरे करायचे. नर्मदे हार. ही नर्मदा मैया बघा. आम्हाला ह्या पहाडीवरून दर्शन दिलं बघा. आम्ही नर्मदा मैयाच्या एकदम कळलाचे बघा. आणि आता सूर्यदेवता मावळायला निघाले बघा आता. आणि सुंदर असं दर्शन झालं बघा आज.
नर्मदा मैयाचं. तर आम्हाला अजून 4-5 किलोमीटर जायचे आणि मग आराम करायचा आहे. हर हर नर्मदे, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. पोरं वरला त्यात नर्मदे हार, नर्मदे. हे बघा आता 7 वाजा आल्यात. आम्ही बघा हे डोंगर चढतोय बघा. 7 वाजा आल्यात. आम्ही दोघंच आहेत आणि अजून आम्हाला जवळजवळ 1.5-2 किलोमीटर जायचे बघा आश्रम. आणि पण हा सगळा पहाडी इलाका आहे आणि आम्ही कमीत कमी 7-8 किलोमीटर डोंगर चढत वर आलो आहे बघा. आणि तरी अजून राहण्यापासून अंधार पडायला लागला आहे. आता आम्ही खाली थांबणार होतो पण म्हणलं आपण जाऊ एवढा टप पास करून पुढं. पण आता इथं शेवटावर आता अंधार पडायला लागला बघा आम्हाला. आणि आश्रम तर अजून 1.5-2 किलोमीटर आश्रम राहिला आहे. आणि सगळा डोंगर बाग आहे बघा. आणि अजून तर काय गाव दिसाना काही दिसाना आणि अंधार तर पडायला लागला आहे बघा. पण चला हाय आम्ही एकाला दोघं आहेत. नर्मदे हार, नर्मदे हार. त्यामुळे काय आम्हाला टेन्शन नाही. चाललं आहे. 7:30 वाजले पहा. महर्षी उत्तम सेवाधाम खापरमाल शिवपारणेश्वर क्षेत्र महा इथं येतं आता आम्हा आश्रम लागला बघा. आणि आम्ही आता इथंच मुक्कामी थांबणार आहे कारण आता अंधार पडला आहे बघा. आणि एकच इथं काही लाईटची व्यवस्था नाही काही नाही. सगळा डोंगर इलाका आहे बघा सगळा हा. पण आता जाऊ दे. आता पुढं जाण्यापेक्षा आता इथं हा एक आश्रम आहे. तर आता इथंच ह्या आश्रमावर आता मुक्काम करू. इथं म्हणजे लाईट आपली ती सौर ऊर्जेची लाईट आहे. ही पाण्याची व्यवस्था आहे. इथं पाणी प्यायला बघा. इथं पाणी पितो आणि डायरेक्ट आता आश्रमात जातो. नर्मदे हार, नर्मदे हार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त.